सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? तर मग आत्ताच फ्रेश वगैरे झालोय. आत्ताच नाश्ता वगैरे झालाय. मम्मी बसली. हाय मम्मी. हाय मुलींनो. तुमची मावशी बघा निवांत बसली. आज निवांत. आणि आईजी बघा ना किती भारी हेअरस्टाईल घातली. प्रांजली दाखवू बा. म्हटलं माझी एवढ्या वर्षात कधी तू अशी हेअरस्टाईल नाही घातली. बघा ही हेअरस्टाईल हिकडनं वेणी हिकडनं पण. आणि बघा खरंच नाही केली मम्मीने अशी. कुठे शिकली मला तेच का नाही एवढी भारी कुठे शिकली. तर चला मस्तपैकी आज तुमच्या मावशीसाठी एकदम किराणा भरलाय. किराणा भरलाय मावशीसाठी. म्हणजे कसला किराणा भरलाय तिच्याकडून मला घ्यायचं शंकरपाळ्या करून तो किराणा भरलाय. मावशी करून घ्यायची तिला दिवाळी करून. काय तर दिवाळी करणार आहे तर काय एवढं सगळा किराणा भरला. तर एवढं सगळं किराणा राशन कमाने केले भाषण करणं पडतं. तर मम्मीच्या हातच्या शंकरपाळ्या खायच्या ते. आणि मग करंज्या खावायच्या सगळे कळा काय बोलत. आता प्रांजलला काय आवडते शंकरपाळी. तिच्या मम्मीला आवडती करंजी. आणि त्रिशाची वेगळीच आहे आता चकली. नाही तिला पोळ्याचा चिवडा आवडतो तिला. आणि रुपाली चकली करायची सोऱ्या नाही. कशी करायची चकली? ऑनलाईन मागवा आता. सोऱ्या मागवा. तर तका आता भरला किराणा. काय काय भरले? मैदा आहे, हे पोहे आहेत, हे मीठ आहे, आणि रवा आहे ना. हे जिरा मोहरी आहे, हे खोबरं आहे, हे तेल आहे, हे डाळ आहे, आणि हे साबुदाणा आहे, अजून हे मोठावाला तूप आहे. काय सगळं आहे. तुपाचा डब्बा मी म्हटलं वापर देऊ कारण एवढा मोठा कधी लिहिलाच नाही. हाय सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर आज आम्ही सर्वजण चाललो होतो नवीन घरी. म्हणजे कुठपर्यंत आले काम वगैरे. आता चावी लवकरच देणार आहे त्यासाठी आम्हाला. कारण की ही रूम पण आम्हाला एवढं 10 दिवसच आमच्याजवळ आहेत. तर त्यासाठी आपल्याला चावी बिल्डर देणार आहे का नाही आणि लाईट फिटिंग झाली का नाही हे बघण्यासाठी आम्ही चाललो होतो. आणि मेन गोष्ट मम्मीला पण रूम बघायची होती कारण परत जाणं नसतं झालं. आणि मग मम्मी आली म्हटल्यानंतर पप्पांनी बघितलेली ही रूम. पण असं वाटायचं की मम्मीने पण ती रूम बघावी. मस्तपैकी आम्ही बिल्डरच्या ऑफिसला गेलो. नंतर बिल्डरनी म्हणजे आम्हाला गाडीची सोय केली कारण तो बिल्डर आहे खूप चांगला आहे बरं का. आम्ही सर्वजण गेलो ना लगेच तुम्हाला गाडीने जा म्हणून रूमकडे. रूम पण बघायची म्हटल्यानंतर त्यांचीच गाडीने मग आम्ही गेलो रूमकडे. आणि मग भारी वाटायचं असं सपोर्ट केलं ना बिल्डरनी. म्हणजे आता तो पण त्याला पण खूप वाईट वाटते ह्यांना आपण एवढं वर्ष दिले. कारण आम्हाला मागच्या वर्षी जून महिन्यातच तो ताबा देणार होता आणि 1 वर्ष झालेला आहे. आणि त्याला पण वाईट वाटते. पण कसं आहे प्रत्येक ठिकाणी कोणतं पण काही करायचं म्हटल्यावर सरकारला काय म्हणा काहीतरी आपल्याला मनी द्यावंच लागतं. ओसीसाठी काय म्हणा त्यासाठी त्याला तो पण काही करू शकत नाही. ते सर्व आता वरच्या लेवलला आहे ना. ओसी म्हणजे सरकार मान्यता देते ना त्याच्यामुळे तो पण काही नाही करू शकत. नंतर आम्ही आलो आणि असं झालं की आम्हाला चावीच भेटली नाही कारण की सगळं लॉक वगैरे लावलेलं आहे. कारण आता नळ फिटिंग वगैरे सर्व झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी सर्व रूमला लॉक वगैरे लावलेलं आहे. पण ही पहिली मजल्यावरची रूम आहे तिला लॉक नव्हतं. मग म्हटलं चला आता सगळ्याला लॉक आहे म्हटल्यावरती मग काय करणार. पण मग बिल्डरनी त्या जो चावीवाला आहे त्यांना फोन केला. मग त्यांनी तो चावी घेऊन येणार होता. तोपर्यंत म्हटलं नाही चालत तर मग काय करायचं. मग तोपर्यंत मम्मीला म्हटलं हे बघ हा पहिल्या मजल्यावरचा रूम आहे सेम वरती असंच आहे. पण थोडंसं नाही का ह्यांना पण वाईट वाटलं एवढं लांब आम्ही आलो आहे आणि रूम नाही बघायला भेटत आहे. कुठंतरी हुरहुर वाटती. मग आम्ही पहिल्या मजल्यावरती रूम बघितले तरी इथं चांगला असा छोटंसं बेसिंग वगैरे केलेलं आहे आणि छान आहे नळाची फिटिंग वगैरे. तर सर्व झालेलं आहे. फक्त आता म्हणजे बोर्ड म्हणजे आपलं लाईटीचं बोर्ड आहे ना ते फिटिंग बाकी आहे. बाकी सगळं झाले आणि नळ ते एकदम छान बसवलं आहे. आणि मला आधी वाटलं हे सिंक आहे ते ना जरा नाही का ते असं ब्ल्यू कलरचं का वाटलं. पण त्याच्यावर जो स्टिकर होता
त्याच्यावरती तो कवर होता तो काढला की मग ते स्टीलचं बाहेर येत होतं. मला आधी वाटायचं हे असं का केलं नुसतं ब्ल्यू ब्ल्यू, पण ते कवर आहे त्याचा. आणि मग मला जरा कुठेतरी हे वाटलं, अरे हे असं आहे का. मग मला जरा खुशी झाली. मी म्हटलं कारण आम्ही जे किचन वापरतो त्याला त्या सिंकमध्ये स्टील आहे सर्व, हे असं का ब्ल्यू ब्ल्यू पत्र्यासारखं दिसते. मला कुठेतरी हे वाटलं. नंतर सगळं झालेलं आहे, पहिल्या मजल्यापासून तर सगळं नळ फिटिंग वगैरे सर्व झालेलं आहे. आणि मग भारी वाटलं. पण आता 24 कधी देतोय काय माहीत नाही. आणि मग पटकन जायचं जायला म्हणजे तिथं आपल्याला पूजा करावं लागेल. लगेच कोणी तिथं आत्ता लगेच येणार नाहीत. आणि हा आम्हाला घरमालकाने थोड्या दिवस दिलेले आहेत, कारण प्रांजलचे पेपर होऊपर्यंत म्हणजे एवढाच महिना एप्रिल महिन्यात दिलेला आहे. नंतर मग आता बघू काय होते. पण वर्ष बेडरूमला जात आहे. तर झालंय आता सगळं झालंय. आता मीटर बसवायचे म्हणून ते लिफ्टला प्रॉब्लेम होतोय म्हणून त्यांनी हे केले. लिफ्टला काय प्रॉब्लेम म्हणजे हे परमिशन नाही ना भेटली म्हणून ते मीटर नाही लावलं. ह्यांना फोन लावते काय म्हणते वरते हाय का नाही बघू. तुम्हाला आता माहिती आहे नवी मुंबईमध्ये विमानतळ झाले. आणि तुम्हाला सांगते आमच्या बिल्डिंग समोरूनच हे विमान जाताना दिसते. तर एवढा भारी व्ह्यू वाटतोय का नाही, खरंच मनाला प्रसन्न वाटतं. हा म्हणजे आपण घेतले पैसे गेले पण नाही ना, पैसे गेले तर आपल्याला अजिबात वाईट नाही वाटते. आणि जो घराचा हप्ता जातोय ते पण खरंच भारी वाटते. स्वतःचं घर आणि घराच्या समोरूनच असा व्ह्यू दिसतोय, लय भारी वाटतं. आणि बिल्डिंग तुम्ही इथं बघितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, घराच्या समोरूनच ते विमान गेलेलं आहे म्हणून भारी वाटतं. म्हणजे रोज आपल्याला विमानाचं दर्शन होईन एक प्रकारे. आणि खरंच रोज आपल्याला आता ना ते विमानतळ चालू झालेलं आहे. म्हणजे 2-3 महिने झाले ते विमानतळ चालू होऊन. आणि आता काय विमान म्हटल्यानंतर फक्त बसायची इच्छा बाकी राहील. बघण्यात जेवढी मजा आहे तेवढी बसल्यावरती अजूनच मजा येईल. पण असो. आणि शेवटी आम्हाला चावी भेटली. आणि यांनी फोन केलता त्या असतो मध्यस्थी त्यांना केलता, मग तो आला चावी घेऊन. आणि आम्ही आलो नंतर आमच्या रूमकडं. नंतर चावी वगैरे घेऊन आला. आणि मम्मीला पण लय भारी वाटलं. तिने किचनची लादी बघितली कसं काय, आणि म्हटली त्याला आपल्याला हे करावं लागेल. तर आता इथं मस्तपैकी आपलं डेकोरेशन वगैरे फर्निचर काय असेल ते पण बजेटनुसार आपल्याला लगेच काय ना काहीच नाही करायचं आहे. सध्या आपलं घराचा हप्ता जातो आहे, त्याच्यामुळं सगळं आपल्याला बजेट बघून करावं लागेल. आणि जसे आपल्याकडे पैसे येतील तसं आपण स्वतःचं घर म्हटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण हळूहळू बदल करू शकतो. पण सध्या आपल्याला राहायला जाणं खूप गरजेचं आहे, कारण हे आमचं भाडं जातं आहे विनाकारण. आणि आमचे जे एक्स्ट्राचे पैसे जातात ते आम्हाला कुठेतरी वाचवायचे आहेत. ते वाचवले की आम्ही मग त्या वस्तू हळूहळू आम्ही घेऊ शकतो, बाकी काय नाही. आणि मग पटकन झालं. ह्यांचं पण असं झालं की मामी आल्या आहेत आणि घर नाही बघायला भेटत आहे म्हणून त्यांना पण ते कुठंतरी वाईट वाटत होतं. मग त्यांनी पटकन जाऊन ती चावी वगैरे घेतली. तो तुम्ही व्ह्यू बघू शकता घराच्या बाहेरचा, खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. आणि मम्मीला पण तो आवडलेला आहे, एकदम भारी.